नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये। तर आजची खास रेसिपी आहे उन्हाळा विशेष मँगो मिल्कशेक किंवा मँगो स्मूदी। उन्हाळ्यामध्ये आंब्याचं सीझन असतं आणि या सीझनमध्ये आपण आंब्याच्या बऱ्याच रेसिपी पाहणार आहोत। त्यातील एक रेसिपी आज पाहूया। खूपच सोपी, खूपच चविष्ट, अतिशय सोप्या पद्धतीने बनवूया मँगो मिल्कशेक किंवा मँगो स्मूदी। खूपच सोपी रेसिपी आहे। चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ। थंडगार आंब्याचा मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी एक आंबा घेतला आहे। सर्वप्रथम आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर आंब्याचे स्लाइस करून घ्यायचे आहे। स्लाइस केलेल्या आंब्याचा पल्प काढायचा आहे व चुरीने बारीक कट करून घ्यायचा आहे। साधारणतः एक वाटी भरून आंब्याचा पल्प निघाला आहे। त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे, एक हिरवी वेलची घेतली आहे। पाणी न टाकता मिक्सरमध्ये मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे। तयार केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये अर्धा लिटर फुल फॅट क्रीम, थंडगार असं दूध घेतलं आहे। मँगो स्मूदी किंवा मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी दूध नेहमी थंडगार असायला हवं किंवा यामध्ये 4 ते 5 बर्फाचे खडेही टाकू शकता। तयार केलेला मँगोचा पल्प दुधामध्ये साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी सतत मिक्स करत राहायचं आहे। अगदी मार्केट स्टाईल मँगो स्मूदी किंवा मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी येलो फूड कलर घेतला आहे। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही याला स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर फूड कलर मिल्कशेकमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व तयार केलेलं मिल्कशेक 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। एवढ्या दुधामध्ये साधारणतः 4 ग्लास मँगो मिल्कशेक तयार होतं। इथं आपलं मँगो मिल्कशेक तयार झालं आहे। थोडेसे मँगोचे तुकडे त्यामध्ये टाकायचे आहे। थोडासा पिस्तानी गार्निशिंग करून घ्यायचं आहे। या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी उन्हाळा विशेष थंडगार मँगो मिल्कशेक किंवा मँगो स्मूदी। खूपच सोपी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन।